तर दुसरीकडे मतमोजणीसाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात येते। उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या उमेदवारांसोबत काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद देखील साधला। उमेदवारांनी काय काळजी घ्यावी या संदर्भात उद्धव ठाकरे आणि तज्ञांनी उमेदवार आणि प्रमुखांना मार्गदर्शन देखील केलं आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, स्वतः उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक उमेदवारासोबत संपर्क साधलेला आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांना काही सूचना देखील दिल्याचं कळत आहे। नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर लोकसभा निवडणुकीचा निकाल जेव्हा लागला होता तेव्हा उत्तर पश्चिम मुंबईच्या निकालावरती ठाकरे गटाकडून आक्षेप घेतला होता आणि तसा प्रकार विधानसभेला घडू नये यासाठी ठाकरे गटाकडून विशेष जबाबदारी घेण्यात आलेली आहे। काल संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरेंनी आणि प्रमुख नेत्यांनी ज्याचे सर्व उमेदवारांची म्हणजे जवळपास 94 उमेदवारांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे प्रमुख नेत्यांनी आणि तज्ञांनी जे आहे ते या सर्व उमेदवारांनी जे आहे ते मार्गदर्शन केलेलं आहे आणि निकालाच्या वेळी कोणती खबरदारी घेण्यात यावी त्या संदर्भात जे आहे ते सर्व मार्गदर्शन केलेलं आहे। टपाली मतदान असेल किंवा ईव्हीएम मतमोजणी संदर्भात कोणती खबरदारी घ्यावी या संदर्भात जे आहे ते त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। ही पार्श्वभूमी आपण जर पाहिली तर लोकसभेमध्ये निकाल जेव्हा लागला होता तेव्हा अनेक ठिकाणी ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला होता आणि तसा प्रकार पुन्हा एकदा घडू नये यासाठी ठाकरे गटाकडून खबरदारी घेण्यात येते आणि त्या संदर्भात जे आहे ते उद्धव ठाकरे नेत्यांनी आणि विशेष तज्ञांनी जे आहे ते या सर्व उमेदवारांना जे आहे ते मार्गदर्शन केलेलं आहे। नक्कीच निवृत्ती, धन्यवाद या माहितीसाठी।